श्रीराम लाईव्ह न्यूज मध्ये मी गायत्री परदेशी आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक सोना टाइल स्टुडिओ, पॅनासॉनिकचे श्रीराम अप्लायन्सेस आणि सत्याला वाचा फोडणारे दैनिक श्रीराम भूमी। पिंपळनेर साक्री रस्त्यावरील मालपूर फाट्याजवळ बस व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात 2 जण जागीच ठार। सतीश धुर्मेकरच्या खून प्रकरणी बजरंग बर्वे यास मारहाण करून गंभीर इजा पोहोचवणाऱ्या देवपूर पोलीस ठाण्याच्या संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाईची पत्रकार परिषदेत मागणी। 100 फुटी रोडवरील हिदायत मस्जिद जवळ पूर्व वैमनस्यातून 2 गटात झालेल्या वादात दगडफेक होऊन ट्रक व इनोव्हा यांच्या काचा फुटून नुकसान। राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत 1 ते 5 वयोगटातील शहर हद्दीतील बालकांना लसीकरण। आणि पारोळा रोडवरील नागेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसाद। आता बातमीपत्र विस्ताराने। पिंपळनेर साक्री रस्त्यावरील मालपूर फाट्याजवळ बस व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील 2 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली। पिंपळनेर साक्री रस्त्यावरील मालपूर फाट्याजवळ बस व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील 2 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली। याबाबत अधिक माहिती अशी की पिंपळनेर साक्री रस्त्यावर मालपूर फाट्याजवळ दुचाकीला MH40 N9062 या बसने जोरदार धडक दिली। या दुचाकीवरील शाहील व प्रतापपूर येथील 2 जण जागीच ठार झाले आहेत। याबाबत पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे। देवघरातील विष्णुनगर येथील सतीश धुर्मेकर याच्या खून प्रकरणी पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता बजरंग बर्वे यास मारहाण करून गंभीर इजा पोहोचवली आहे। म्हणून देवपूर पोलीस ठाण्याच्या संबंधित मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी जगन्नाथ बर्वे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली। देवपुरातील विष्णुनगर येथील सतीश धुर्मेकर याच्या खून प्रकरणी पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता बजरंग बर्वे यास मारहाण करून गंभीर इजा पोहोचवली आहे। म्हणून मारहाण करणारे देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पंकज चव्हाण, बंटे पाटील, किरण साळवे यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी जगन्नाथ मैगुलाल बर्वे यांनी शनिवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन केली। त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की दिनांक 5 मार्च रोजी सतीश धुर्मेकर यास देशी दारूच्या दुकानाजवळ अज्ञातांनी बांधून मारहाण करून गंभीर जखमी केले होते। त्यानंतर त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। या घटनेमुळे धुर्मेकर यांचे नातेवाईक व मोची समाज बांधवांच्या भावना अनावर झाल्या। सतीशचा खून झाला असून त्याची कठोर चौकशी व्हावी म्हणून पोलीस ठाण्यात ठिय्या देऊन आंदोलन केले। आश्वासनानंतर अंत्यविधी करण्यात आला। दरम्यान अंत्यविधी आटोपून येत असताना संतप्त नागरिक व स्त्रियांनी जयस्वाल यांचे देशी दारूच्या दुकानाची तोडफोड करून दारूच्या बाटल्या रस्त्यावर फेकल्या। त्यानंतर पोलीस तेथे पोहोचले। सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास बजरंग बर्वे साईबाबा मंदिराजवळ थांबलेला असताना पोलिसांनी त्याला बोलवले व तोडफोड दगडफेकीबाबत विचारणा केली। त्याने काही माहीत नाही असे सांगितल्यानंतर त्यास देवपूर पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांनी बेल्ट, काठी, बूट व हाताबक्क्यांनी बजरंगच्या पाठ, पोट, छाती, कंबर व इतर ठिकाणी जबरदस्त निर्दयी पद्धतीने मारहाण केली। रात्री 11:30 वाजेच्या सुमारास नगरसेविका प्रतिभा चौधरी, दाऊ चौधरी, सुनील सूर्यवंशी, बाबा वानखेडे यांच्या मध्यस्थीने त्याची सुटका करण्यात आली। त्यावेळी बजरंग यास पोलिसांनी गंभीर मारहाण केलेली होती। त्यामुळे त्याची अवस्था बेशुद्ध सारखी झाली होती। खासगी डॉक्टर मसूद अन्सारी यांच्याकडे तात्पुरता औषधोपचार केल्यानंतर त्यास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत। दारूच्या दुकानाची तोडफोड करण्याशी बजरंगचा काही संबंध नसताना देवपूर पोलिसांनी त्यास बेदम मारहाण केली आहे। म्हणून सदर पोलिसांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली। पोलीस स्टेशनला माझ्या मुलाला मारहाण झाली व अगोदर देशी दारूच्या दुकानाच्या समोर रस्त्यावर पोलिसांनी मारलं।
त्याला मी वाचवण्यासाठी गेलो असता त्यांनी मला बी आणि माझ्या मुलाला बी मोटारीत कोंबून घेतला आणि पोलीस स्टेशनला आणून तिथे सुद्धा माझ्या समोर माझ्या मुलाला बंटी हवालदार आणि एक चौहान, त्याचं नाव पंकज चौहान आणि दोन असं दुसरे असे 4 जण मिळून मारलं त्याला. तुमची मागणी काय आहे? माझी मागणी मला फक्त हेच की इतकं त्यांनी माझ्या मुलाबरोबर मारहाण केलेली आहे, अशी मारहाण दुसऱ्यांबरोबर व्हायला नको. यांना अद्दल घडायला पाहिजे की ह्या लोकांनी कुठल्या प्रोसिजरमध्ये लिहिलेलं आहे, कुठे कायद्यामध्ये लिहिलेलं आहे का आरोपींना मारा. आरोपींना मारा ना, तुम्ही तर एक सज्जन माणसाला मारतायत, जे तुम्हाला मदत करतायत त्याला मारतायत. तुला मदत तुम्ही पोलिसांनी आले आम्हाला विचारतात, भाऊ अमुक कुठे राहतो, आम्ही तुम्हाला इमानदारीने त्याचा ॲड्रेस पत्ता देतो, त्याच्या घरी घेऊन जातो. तुम्हाला पटेल त्यावेळेला तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन 4 लोकांचे भानगडी मिटवून देतो आणि तुम्ही माझं ऐकून घेतात, आम्ही तुमचं ऐकून घेतो आणि त्याच्यानंतर देखील तुम्ही असे क्रूर कृत्य करावं असं मला पाहायला गेलं तर हा क्रूर कृत्य आहे. कुठला तरी एक अर्धा माणसामध्ये पोलिसामध्ये भाईचारा दिसायला पाहिजे होता. तो भाईचारा इथे दिसतो का? आहे का त्याच्यात भाईचारा? काय मदत करणार पोलिसांना? कोणी मदत करायला गेलं तर असे फटके खायला मिळतील? कोणी कशाला जाईल पोलिसांच्या पुढे? धुळे शहरातील 100 फुटी रोडवरील हिदायत मस्जिदजवळ हिदायत तालीम येथे पूर्व वैमनस्यातून 2 गटात झालेल्या वादात दगडफेक होऊन ट्रक व इनोव्हा यांच्या काचा फुटून नुकसान झाले. या प्रकरणी 5 जणांवर चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे शहरातील 100 फुटी रोडवरील हिदायत मस्जिदजवळ हिदायत तालीम येथे पूर्व वैमनस्यातून 2 गटात झालेल्या वादाचे पर्यावसन दगडफेकीत झाले. यात ट्रक व इनोव्हा यांच्यावरही दगडफेक झाली. या प्रकरणी इरफान मंसूर यांच्या तक्रारीवरून सत्तार पिंजारी यांच्यासह 5 जणांवर विविध कलमान्वये चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की चाळीसगाव रोड पूर्व हुडको येथे राहणारे इरफान मुसा मंसुरी व अंबिकानगर येथे राहणारे सत्तार पिंजारी यांच्यात शनिवारी रात्री 11:15 वाजेच्या सुमारास 100 फुटी रोडवरील हिदायत मस्जिदजवळ वाद झाला. त्यात दगडफेक झाली. दगडफेकीत वसीम शाह यांच्या मालकीच्या ट्रक क्रमांक MH20 CT 6577 व तालिफ सय्यद यांच्या मालकीच्या MH14 DF 1219 इनोव्हा कारच्या दर्शनी भागाच्या काचा फुटून सुमारे 30 ते 35 हजारांचे नुकसान झाले. या प्रकरणी इरफान मंसूर यांच्या तक्रारीवरून सत्तार मासूम पिंजारी राहणार अंबिकानगर, जावेद कट्टार राहणार बुशरा हॉटेल जामचामळा, अमजद मुल्ला राहणार मौलीगंज, पियूर हाजी राहणार कबीरगंज, पापा हरून मंसुरी राहणार हुडको कॉलनी यांच्या विरुद्ध चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक कुबेर चौरे करीत आहेत. तो यहाँ पे झगड़ा हुई थी, हम रात में 12 बजे सोए थे, तो उधर से पथराव बहुत हो रही थी. हम बाहर जब निकल के देखे तो हमारी गाड़ी का नुकसान है, वो सब बोल थे. क्या नाम था? जे ग्रुप के लोग थे, 70 मिनटल ये सब लोग थे, जाहिद भी जो भी सब थे हमारे घर के ऊपर बहुत पथराव करे. आज मेरी गाड़ी का नुकसान होले 15-20 हजार रुपए का नुकसान होले. बाजू वाली गाड़ी हाथ मजदूर है, उनका भी नुकसान होले. हमने तो कुछ करे नहीं, फिर भी हमारे इतना नुकसान होले. रात में लगभग 12-12:30 बजे, मेरा नाम नदीम शेख, मैं यही का रहवासी हूँ, ये मेरा घर है. और रात को जब 12:30 बजे पत्थरों के ऊपर पत्थर आने लगे और एक गाड़ियों के कांच टूटने की आवाज़ आने लगी तो हम लोग की आग खुली. और जब आग खुली हम तो देखे बाहर खिड़कियों में से तो सब गाड़ियाँ तोड़ रहे थे. ये इधर नाले के ग्रुप, कुछ जे ग्रुप बोल रहे लड़के, जे ग्रुप के लड़के वो सब आके इधर आतंक करने लगे, घरों में घुस के पत्थर मारने लगे, मशीन वगैरह सारी चीज़ें तोड़ डाले उन्होंने. और पत्थरों के ऊपर भी बहुत सारे डैमेजेस आए. तो पुलिस लोगों ने इस पर कार्रवाई करना चाहिए कि आए दिन यहाँ पे झड़पें होती रहती है, आमने सामने पथराव होते रहता है. तो नाले के जो उधर के क्रॉस के लड़के, उनको जे ग्रुप कुछ बोल रहे लड़के, वो लोग ने करे सारी चीज़ें. जल्द से जल्द पुलिस इसकी कार्रवाई करे. और FIR अभी हुई कि नहीं मालूम नहीं, सब वो फैसला करेंगे इधर मोहल्ले वाले, फिर जाके FIR करने वाले उनके खिलाफ. और जो गाड़ियों के नुकसान हुए अप्रॉक्स 30,000 के ऊपर हुआ है. वो कांच फोड़े, साइड ग्लास फोड़े, वॉशिंग मशीनों में पत्थर डाले, तो इसके भी भरपाई हमें मिलनी चाहिए.
जिनके हाथों से नुकसान हुआ है। धुळे मनपाच्या नागरिक कुटुंब कल्याण केंद्रात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत 1 ते 5 वयोगटातील शहर हद्दीतील बालकांना 143 बूथवर लसीकरण करण्यात आले। राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत धुळे मनपाच्या नागरिक कुटुंब कल्याण केंद्रात 1 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले। त्याचप्रमाणे धुळे मनपा हद्दीतील 60,700 बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते। त्यासाठी विविध भागात 143 बूथची व्यवस्था करण्यात आली होती। यासाठी 475 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती। यात जे बालक डोस घेण्याचे राहिले आहेत त्यांना मंगळवार ते शनिवार दरम्यान घरोघरी जाऊन डोस दिले जाणार आहेत। या प्रसंगी आरोग्याधिकारी डॉक्टर बीबी माई, डॉक्टर जेसी पाटील, डॉक्टर आदित्य जैन यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते। आज दिनांक 10 मार्च पल्स पोलिओ लसीकरण मोहीम महाराष्ट्र राज्यामध्ये आज सर्व ठिकाणी पल्स पोलिओचं लसीकरण 0 ते 5 वयोगटातील बालकांना देण्यात येत आहे। त्या अनुषंगाने धुळे कॉर्पोरेशन एरियामध्ये टोटल 60,700 लाभार्थ्यांना लसीकरण करायचे आहे। यासाठी 143 बूथची व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी 475 कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत। आज बूथवर पोलिओचं लसीकरण करण्यात येणार असून मंगळवार ते शनिवारपर्यंत घरोघरी जाऊन जे बालकं सुटलेले आहेत त्यांनाही लसीकरण करण्यात येणार आहे। या लसीकरणामुळे पूर्ण बालकांचं पोलिओपासून संरक्षण होणार असून सर्व धुळे शहरातील रहिवाशांना आवाहन करण्यात येत आहे की आपण आपल्या 0 ते 5 वयोगटातील लाभार्थ्यांना मुलांना पोलिओचे डोस देऊन घ्यावे। धुळे शहरातील पारवा रोडवरील नागेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त रविवारी दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। त्यासाठी शेकडो भाविकांनी लाभ घेतला। धुळे शहरातील पारवा रोडवरील नागेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त रविवारी दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। मंदिर समितीतर्फे गेल्या 9 वर्षापासून दरवर्षी शिवरात्रीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते। सदरचे मंदिर हे 150 वर्षापूर्वीचे प्राचीन असून मंदिर जागृत आहे। भाविकांतर्फे स्व इच्छांची मागणी केली जाते, त्या मागण्या महादेव पूर्ण करतात अशी भक्तांची धारणा आहे। महाप्रसादासाठी सर्व दानशूर भक्तगण सहकार्य करतात। यावेळी विशाल भागवत, नरेश सोनवणे, निलेश चौधरी, दामू चिखलीकर, राहुल तारगे, धीरज बापना यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मंदिरात कमीत कमी 300 वर्ष झाले। नवीन धुळे बसल्यानंतर हे मंदिर स्थापना झाली। त्यानंतर त्याचं पंचमहामंडळ झालं, त्यानंतर हे आजपर्यंत चालत आहे। आणि या नवसाला पावणारा महादेव आहे, ही लोकांची भावना आहे। सुरत, अहमदाबाद इथून भरपूर लोक येतात मंदिराच्या दर्शनासाठी आणि ते आम्हाला सांगतात की तुम्हाला काय पाहिजे, पण आम्ही सांगतो आम्हाला काही नाही पाहिजे, परमेश्वर आपाप आम्हाला पाठवून देतो। आणि 9 वर्ष आहे भंडाऱ्याचं, 9वं वर्ष आहे। आणि त्याच्या पहिले पण छोटे केले, आता 9 वर्ष बरेचसे मोठे भंडारे। पुन्हा पाहूया ठळक घडामोडी। पिंपळनेर साक्री रस्त्यावरील मालपूर फाट्याजवळ बस व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात 2 जण जागीच ठार। सतीश धुर्मेकरच्या खून प्रकरणी बजरंग बर्वे यास मारहाण करून गंभीर इजा पोहोचवणाऱ्या देवपूर पोलीस ठाण्याच्या संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाईची पत्रकार परिषदेत मागणी। 100 फुटी रोडवरील हिदायत मस्जिद जवळ पूर्व वैमनस्यातून 2 गटात झालेल्या वादात दगडफेक होऊन ट्रक व इनोव्हा यांच्या काचा फुटून नुकसान। राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत 1 ते 5 वयोगटातील शहर हद्दीतील बालकांना लसीकरण। आणि पारोळा रोडवरील नागेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसाद। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।